सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे या शाळेच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी आमच्या इयत्ता 4थीचे विद्यार्थी परिसर अभ्यास या विषयातील एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सादर करणार आहेत। परिसर अभ्यास या विषयातील पाठ क्रमांक 15 माझे जिल्हा व माझे राज्य या पाठावर आधारित ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्यासमोर सादर करणार आहे। स्टार्ट। माझे नाव मेघा सुदर्शन पाटील आहे। मी इयत्ता 4थीत शिकते। हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा प्राकृतिक नकाशा आहे। या नकाशात सूची दिलेली आहे। या नकाशात सूची नदीसाठी अशी खूण दिलेली आहे। घाट व खिंडासाठी अशी खूण दिलेली आहे। शिखरसाठी अशी खूण दिलेली आहे। जिल्हा मुख्यालयासाठी अशी खूण दिलेली आहे व धरणसाठी अशी खूण दिलेली आहे। या नकाशात सूची दिशा चक्र दिलेले आहे। ही दिशा कोणती? ही दिशा कोणती? ही दिशा कोणती? ही दिशा ते बोटाने दाखवले तरी चालेल ना, दाखव ना असं। ही दिशा कोणती? शाबास। हां, ही दिशा कोणती? ईशान्य। ही दिशा कोणती? आग्नेय। ही दिशा कोणती? नैऋत्य। हां, या उपदिशा आहेत। मुख्य दिशा कोणत्या? उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व। बरोबर। यानंतर महाराष्ट्र राज्य प्राकृतिक नकाशा यावर आधारित काही प्रश्न उत्तरं या ठिकाणी आपण घेणार आहोत। यासाठी मी पहिला प्रश्न विचारतोय, आपल्या राज्यात उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव काय? कोण देणारे उत्तर? व्हेरी गुड। जा बेटा दाखव। आपल्या महाराष्ट्रात या पर्वताचे नाव सह्याद्री पर्वत असे आहे। व्हेरी गुड, सह्याद्री पर्वत आहे। कुठे येतो? दाखव, व्यवस्थित दाखव। ओके, त्या ठिकाणी आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2, या पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास काय नाव दिलेले आहे? याचं उत्तर कोण देतं? चल बेटा। या पर्वताचे पश्चिमेकडील जमिनीच्या भागात कोकण नाव दिले आहे। कोणतं नाव दिलेलं आहे? कोकण। कोकण। व्हेरी गुड बेटा, शाबास। यानंतर प्रश्न क्रमांक 3, हा भाग कोणत्या समुद्राशी जोडलेला आहे? कोण देतं याचं उत्तर? जा बेटा। हा भाग अरबी समुद्राशी जोडलेला आहे। व्हेरी गुड बेटा, शाबास। पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात? कोण देतं याचं उत्तर? जा बेटा। सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागास महाराष्ट्र पठार असे म्हणतात। व्हेरी गुड। यानंतर पुढचा प्रश्न, आपल्या राज्यात उत्तरेला असलेल्या पर्वताचे नाव काय? जा बेटा। आपल्या राज्यात उभं राहून सांग। आपल्या राज्यात उत्तरेकडे असलेल्या पर्वताचे नाव सातपुडा पर्वत आहे। व्हेरी गुड बेटा, शाबास। यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपल्या राज्यातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती? याचं उत्तर कोण देतं? जा बेटा। आपल्या राज्यातील पूर्वेकडून व पश्चिमकडे वाहणारी नदी तापी नदी आहे। व्हेरी गुड बेटा, शाबास। पुढचा प्रश्न आहे, वायव्येकडून आग्नेय दिशेकडे वाहणाऱ्या कोणत्याही 2 नद्यांची नावे सांगा। कोण सांगतं? जा बेटा। हां, चला। वायव्येकडून आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या 2 नद्यांची नावे पूर्णा नदी, गोदावरी नदी, भीमा नदी। व्हेरी गुड, शाबास बेटा। पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, सह्याद्री पर्वतातून उगम पाहून अरबी समुद्राला मिळणाऱ्या कोणत्याही 2 नद्यांची नावे सांगा। याचं उत्तर कोण देतं? जा बेटा। पर्वतातून उगम पाहून अरबी समुद्राला मिळणाऱ्या मिळणाऱ्या नद्या, 2 नद्यांची नावं सांगायची तुला।
हां नद्या, कोणते आहेत सांग. सावित्री व्हेरी गुड, नदी. शाबास. वाशिष्ठी नदी. व्हेरी गुड, शाबास बेटा. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वतातून निघालेल्या व पूर्वेकडे पसरलेल्या डोंगररांगा शोधा व त्यांची नावे सांगा. कोण देते याचं उत्तर? हां. सह्याद्री पर्वतातून निघालेल्या बरोबर. व पूर्वेकडे पसरलेल्या पसरलेल्या डोंगररांगा सांगायला. डोंगरांची नावे सांगा. हां बरोबर, डोंगररांगा शोधायची आहेत. कोणती ती? महादेव डोंगर, व्हेरी गुड. सातमाळा डोंगर, व्हेरी गुड, अजिंठा डोंगर. व्हेरी गुड, शाबास बेटा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, नकाशातील कोणत्याही 3 धरणांची नावे आपल्याला शोधायची आहेत. कोण देतं याचं उत्तर? जा बेटा. व्हेरी गुड, जा. जायकवाडी धरण, विष्णुपुरी धरण, व्हेरी गुड. जायकवाडी धरण, विष्णुपुरी धरण, त्यानंतर उजनी धरण. उजनी धरण. व्हेरी गुड बेटा. यानंतर आता शेवटचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वतातील घाटांची नावे आपल्याला शोधायची आहेत. कोण शोधणार आहे? हां शोध बेटा. बोरघाट, व्हेरी गुड, बोरघाट. तामिनी घाट. व्हेरी गुड, शाबास. अशा प्रकारे आज आमच्या शाळेतील इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य प्राकृतिक नकाशा याचं वाचन या ठिकाणी केलेलं आहे व त्यावर आधारित जे जे प्रश्न त्यांना विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी ॲक्टिव्हिटीसह कृतीसह या ठिकाणी दिलेली आहेत. धन्यवाद.